पॅन्ट पुढे अरे पॅन्ट तर घालायची मग उघडत बसला तू घातली ना मला वाटलं. तर मित्रांनो नमस्कार, कशा आहात? मजेत ना? आणि शुभ दुपार, जवळ आताचे 12 वाजलेले आहेत आणि आज आपण आलेलो आहोत आपल्या गावाला म्हणजे चिखलीला. आणि माझ्यासोबत आहेत 2 छोटे भाऊ, भैया आणि दादा म्हणजे शौर्य आणि सार्थक. तर आता आहे ना कुठं बसलो माहिती आहे का? आपण रानात बसलेलो आहे बांधायला आपल्या, आणि आपल्यावरती आहे चिंचाचं झाड आपलं. तर ही चिंच आहे ना एक 5-6 दिवसापूर्वी जोडलेली आहे. चिंचा ज्यांना काढायला दिल्यात ना तर त्यांच्याकडून जोडून घेतलेली आहे. आणि आता सगळ्या चिंचा आहेत ना ह्या अशा रानात पडलेल्या आहेत आपल्या वावरात, तर त्या गोळा करायच्या आहेत. तर चला मित्रांनो, आता कॅरेट आणलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं, या सगळ्या ज्या चिंचा आहेत ना सगळ्या गोळा करायच्या. जवळजवळ अर्धा 1 तासात एवढ्या चिंचा गोळा करून झालेल्या आहेत. हा एवढाच परिसर होता सगळा आपला इथून एवढा, आणि आता तिकडच्या बाकी आहेत. तरी पण एवढा वेळ गेलेला आहे, कारण की ना काही काही मातीत पुरल्या गेलेल्या होत्या आणि बांधावर होत्या, काही ह्या झाडांमध्ये होत्या, काही त्या लिंबाच्या झाडाखाली होत्या. अशा इकडे पण पडलेल्या आहेत बऱ्याचशा, इथं बऱ्याचशा बाकी आहेत इथं पण, आणि बांधायला पण आहेत खाली. आता इथल्या काढायला जरा कसरतच लागणार आहे, आणि तिकडं पण बाकी आहेत. तर अशा दगडाच्या मध्ये वगैरे गेलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे बराचसा टाइम जातोय आपला. आता आपलं हे जे कॅरेट आहे ना इथं ओतून घेऊ आणि मग त्याला चांगलं जोडून घेऊ. चला असे टरफले काढले ना मग कसं बरंच थोडंफार ओझं कमी होऊन जातं आणि आपल्याला न्यायला पण सोपं पडतं नगरला. कॅरेट ओतून घेतलंय, मग असे तिथल्या चोपल्या आपण, आता इथल्या चोपायच्या, थोड्या एवढ्या गोळा करायच्या. तशावर आता टोप्या घेऊन आलाय गावातून. काय कशाला आणायच्या रे, पांढऱ्या आणायच्या नाही का? अशी मी आणली अशी. याने काय होतं, डोकं तापत नाही, काळींले डोकं तापत. इतकं भयानक ऊन आहे ना सांगू नाही शकत, खूप गरमी होते. बघा आता ह्या कोंबड्या पण आहेत ना, आपलं टाकीचं पाणी थोडे थोडे टिपके पडत असतात नळा वाटत, तर इथे सावलेले येऊन बसलेले आहेत. कोणाला गारवा नकोय, एकदम निवांत बसलेले आहेत. आपण काय त्यांना डिस्टर्ब करत नाहीये, बसा बसा. तर ना आता एवढा सगळा कांदा काढून झालेला आहे या खोंडीतला, एवढं सगळं आहे. जवळजवळ किती निघाले हो? हा 30 गोण्या म्हणतोय भैया, मला काही अंदाज लागा ना, असतील 25-30 गोण्या असतील. तर ही एक खोंडी झालेली आहे काढून, सगळं काटून झालेलं आहे. आजी आणि काकू काटतायत. नंतर ही एक खोंडी राहिलेली, ही थोडीफार अर्धी झालेली आहे, तिथे चाललंय त्यांना काटायचं काम. आणि त्याच्या खालची एक आहे, आणि ते जे आहे ना ते कांद्याचं गोट आहे, तर त्याचं पण आपण काढून नेलेलं आहे. मम्मीने ते सगळं बी नीट केलेलं आहे, म्हणजे नगरला केलं आहे सगळं नीट, फक्त इथून तोडून नेलं होतं. आणि आता जायचं आहे खाली, आणि आता थोड्याशा चिंचा राहिलेल्या आहेत आपल्या गोळा करायच्या, ते गोळा करायच्यात. बराच कांदा आहे, फक्त पाऊस नाही आला पाहिजे मित्रांनो, नाहीतर आहे ना हे बघा कसा कांदा आहे. पाऊस नाही आला पाहिजे, नाहीतर काय होईल, भिजून जाईल आणि खराब होईल कांदा. तसा मी नगरवरून येताना ना कागद आणलेला आहे 3 किलो. हां, तर ह्याच्यात बारीक पिंगळ्या पण आहेत अशा छोट्या छोट्या, 1 नंबर 2 नंबर दोन्ही कांदा आहे. असा या दाखवून गावरान कांदा चांगला पोहोचलेला आहे. तर आता बघू, ज्यावेळेस भरू त्यावेळेस काढू आपण व्हिडिओ आणि बघू किती निघालेला आहे कांदा. तर आता आलोय खालच्या खोंडीमध्ये, इकडे चाललंय आजीचा कांदा काढणे. तर आता लक्ष्मी काकूंचं चाललंय कांदा काटायचं काम, आणि ही आपली गौरी त्यांची मुलगी. परत झाला काढून आहे ना, हे कांद्याचं गोटे ते पण तोडायचे, आणखीन फुलं वाढल्यावर आहे ना ह्याच्यातून अशा बिया निघतात त्या कांद्याच्या. मस्त कांदा पोहोचलेला आहे यावर्षी, फक्त आहे ना बाजार भेटला पाहिजे. बाजार नाही भेटला तर कांदा किती पोहोचला तरी काही उपयोग नाही.
भारी दिसतोय ना. चला एवढ्या आपल्या सगळ्या चिंचा गोळा करून झालेल्या आहेत. हे कॅरेट आहे, या गोणीमध्ये काही गोळा करून आणलेल्या आहेत. आणि नंतर मग इकडं पण येत्या. तर एवढ्या सगळ्या चिंचा निघलेल्या आहेत आपल्या ह्या एका झाडाच्या, फक्त एका झाडाच्या. आणि अजून पण निघल्या होत्या तर त्या पप्पांनी नेलेल्या आहेत. हा आपल्या गावाकडचा माहोल संध्याकाळचा. आता निघायची वेळ झाली आहे आणि आजीने नंतर त्या काकूने बरेचसे कांदे काटलेत आज दिवसभरातून. तिकडे एक ढीग लागलाय आणि वरच्या कोंडीतले पण झालेत. आणि आपण एवढे कांदे नगरला घेऊन चाललो आता. थोडेफारच आहेत, एक 3-4 किलोच्या आसपास, नाही तर थोडेफार जास्त असतील. तर बघा इतकं सुंदर वातावरण झालंय ना. तर आता झाले सगळे कामं दिवसभरातले जे सांगितले होते सुरुवातीला ते सगळे झालेले आहेत. जाऊया खाली, आजी आजोबांच्या पाया पडूया, आशीर्वाद घेऊया. आणि आपलं एक आहे ना चिंचची गोणी आहे ना, ती गाडीला बांधून न्यायची नगरला. तर तेवढी नेऊया आणि मग निघूयात. आता आपलं जे चिंचचं बाचकं होतं ना ते पण बांधून झालंय. आणि नंतर हे कांदे आणि गवार हे सगळं असं व्यवस्थित पॅक बांधून झालंय. आता निघायचं नगरला.